खूप महाग नाही, खूप स्वस्त आहे. साधारणपणे 100-110 हे प्रॉडक्ट मिळतं. आणि 10 पंपातून फवारणार असलं तर 10 पंपाला एवढं होतं. एका पंपाला 10 ml वापरायचे, यात 100 ml आहे. म्हणजे 10 पंपाचं औषधाचं काम हे करतं आणि किंमत बी किती आहे, 100 रुपयाच्या आसपास. आता समजा तुम्ही जे पाणी शेतीला देत आहे त्याचा pH 7पेक्षा जास्त आहे. बरेचसे शेतकरी तर आपण जे शेतीला पाणी देतो त्याचा pH चेक करत नाही. आणि जर pH चेक केला तर विहिरीच्या पाण्याचा pH किंवा बोरिंगचं पाणी असेल तर त्याचा pH बऱ्यापैकी 7च्या वर असतो. कारण ती जमिनीतून येते, त्या पाण्यामध्ये मिनरल्स पण असतात थोडीफार आणि pH सुद्धा त्याचा 7पेक्षा जास्त असतो. मग असं पाणी जर आपण शेतीला दिलं तर पीक चांगलं येणार का? नाही. कारण शेतीला पाणी कुठलं लागतं? ज्या पाण्याचा pH 6 ते 7च्या मध्ये आहे, ज्या पाण्याचा pH 6 ते 7च्या मध्ये आहे ते पाणी शेतीला सगळ्यात उत्तम. मग समजा आपण जे पाणी देतोय त्या पाण्याचा pH समजा किती आहे, 7पेक्षा जास्त आहे. म्हणजे पाणी कसं आहे, अल्कलाईन, पिण्याला योग्य आहे पण शेतीला योग्य नाही. समजा असं हिरव्या रंगाचं पाणी होतंय किंवा निळ्या रंगाचं, मग आपण शेमडी टाकल्यावर तर निळ्या रंगात झालं होतं, तसलं पाणी आहे. तर मग हे प्रॉडक्ट आमचं काम करेल. हो, आता हे तुमच्या समोर टाकतो मी. त्या पाण्याचा रंग दिसतोय सगळ्यांना हिरवट, हे टाकल्यावर हिरवाच राहतोय का बघा. थोडंसंच टाकलं होतं मी. कसं झालं पाणी? येलो झालं. pH बघा किती आहे येलोचा, 6 आहे pH. किती pH झाला? 6. म्हणजे ज्या पाण्याचा pH 7 किंवा 7पेक्षा जास्त असतो त्या पाण्यात ह्याचा जरा जरी अंश गेला तरी त्या पाण्याचा pH इमिजिएट 7पेक्षा खाली 6 वर येतो. म्हणजे शेतीला सगळ्यात उत्तम पाणी तयार होतं. तुम्ही खतं कुठलीही वापरा, रिझल्ट 100% चांगला आहे. कारण का, शेतीला ज्या पद्धतीचं पाणी पाहिजे, ज्या pHचं पाणी पाहिजे त्या pHचं पाणी आपलं हे प्रॉडक्ट आहे. हे तुम्हाला पाटानं बी सोडता येतं, फवारणीतून देता येतं, डीपमधून देता येतं, कशातून नाही. पण आपल्या शेतात ते केलं पाहिजे. हे पाण्याचा ओलावा पण जास्त काळ टिकवून ठेवतो. हे पाण्यात टाकलं, समजा आपण ऊस आहे, ऊसात बरेचसे लोक काय करतात, रात्रीचं पाणी सोडतात इकडं आणि त्या कडाला येईल त्यावेळेला बंद करायचं असतं. बरेचसे लोक समजा या कडाला सोडलेलं पाणी त्या कडाला पोचायला 5 तास लागत आहे, पण तुमच्या पाण्यात जर हे मिसळलेलं असेल तर ते पाणी 3.5 तासातच कडाला जाईल, 5 तास लागणार नाही. कारण हे वेगानं स्प्रेडर आहे, वेगानं पसरवत येतं पाणी. त्यामुळे कमी काळामध्ये तुमचं शेत सगळं वेगळं होईल आणि पाण्याचा ओलावा जास्त काळ घेतो. जमीन खोली बराच काळ राहील, सारखं पाणी द्यायची वेळ येणार नाही. हे स्टिकर म्हणून पण तुम्ही वापरू शकता. कारण याचं नाव आहे ॲग्री 80.